आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मान। दिल्लीमधल्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवारांच्या हस्ते सत्कार। शरद पवारांची राजकारणामध्ये गुगली अनेकांना कळत नाही। पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही तर यापुढेही टाकणार नाहीत। दिल्लीमधील पुरस्कार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंचं मिश्किल वक्तव्य। काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हेमलता पाटील यांचा पक्षप्रवेश। महाजी शिंदेंचे वंशज ब्रिटिशांना सामील झाले असा इतिहास। महाजी शिंदे पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड। 2 शिंद्यांमधील काय साम्य आहे ते शोधावं लागेल। संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। उदयनराजेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा पारित करा, उदयनराजेंची मागणी। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी विनंती केली। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून योगेश कदमांची प्रतिक्रिया। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। सूत्रांची माहिती तर काही मंत्र्यांनी अद्याप अर्ज दिले नसल्याची सूत्रांची माहिती। मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा, सूत्रांची माहिती। राज्यसभेत प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांची जुगलबंदी। सभागृहामध्ये बोलण्यावरून दोघांमध्ये जुगलबंदी। पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगितलं। 10 मिनिटांनंतर पटेलांना खाली बसण्यास सांगितलं। ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंना कायम ठेवण्याची मागणी। फडणवीसांनाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची सूत्रांची माहिती।